हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. 12 ज्योतिर्लिंग यात्रेमधील 7व्या क्रमांकावर असलेले रामेश्वर हे ज्योतिर्लिंग. तर चला आपण या ज्योतिर्लिंगाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे भारतातील तमिळनाडूमधील रामेश्वरम शहरात स्थित आहे. भगवान शिवाच्या 12 पवित्र ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. हे असे स्थान आहे जेथे भगवान रामाने आपली पत्नी सीतेला राक्षस राजा रावणापासून वाचवण्यासाठी महासागर पार करण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी भगवान शिवाची पूजा केली होती. तामिळनाडूच्या रामनाथपुरममध्ये स्थित रामेश्वरम ज्योतिर्लिंगाला हिंदू धर्मात एक विशेष स्थान आहे. येथे स्थापन केलेले शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याचे मानले जाते. असे मानले जाते की उत्तरेतील काशीचे महत्त्व दक्षिणेतील रामेश्वरला तितकेच आहे, जे सनातन धर्माच्या 4 धामांपैकी एक आहे. असे म्हटले जाते की रामेश्वरम ज्योतिर्लिंगाची पद्धतशीर पूजा केल्याने व्यक्ती ब्रह्माच्या हत्यासारख्या महापापापासून मुक्त होतो. असे मानले जाते की जो कोणी ज्योतिर्लिंगाला गंगाजल अर्पण करतो तो वास्तविक जीवनापासून मुक्त होतो आणि मोक्ष प्राप्त करतो. रामेश्वरम हे एक सुंदर बेट आहे जे चेन्नईपासून 425 मैल दक्षिण पूर्वेला आहे, ज्याच्या सभोवताल हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर आहे. प्राचीन काळी हे बेट थेट भारताशी जोडलेले होते. नंतर हळूहळू समुद्राच्या मजबूत लाटांनी तो कापला, ज्यामुळे हे बेट 4ही बाजूंनी पाण्याने वेढले गेले. मग ब्रिटिशांनी एका जर्मन इंजिनियरच्या मदतीने रामेश्वरमला जोडण्यासाठी रेल्वे पूल बांधला. आता या ज्योतिर्लिंगाबाबतची पौराणिक कथा आपण जाणून घेऊया. दक्षिणेकडील रामेश्वरम मंदिर जितके प्रसिद्ध आहे तितकेच त्याला दीर्घ इतिहासही आहे. असे म्हटले जाते की जेव्हा भगवान श्रीराम रावणाचा वध करून आणि सीतेला कैदेतून मुक्त करून अयोध्येला जात होते, तेव्हा त्यांनी वाटेत गंधमादन पर्वतावर थांबून विश्रांती घेतली. त्यांच्या आगमनाची बातमी ऐकून ऋषी महर्षी त्यांच्या दर्शन घेण्यासाठी तेथे पोचले. ऋषींनी त्यांना आठवण करून दिली की त्यांनी पुलस्त्य कुळाचा नाश केला आहे, ज्यामुळे त्यांच्यावर हत्येचा पातक लागले आहे. पापापासून मुक्ती मिळवण्यासाठी ऋषींच्या विनंतीवरून श्रीरामांनी ज्योतिर्लिंगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी हनुमानाला कैलास पर्वतावर जाण्याची आणि शिवलिंग आणण्याची विनंती केली. परंतु शिवलिंगाच्या स्थापनेची निश्चित वेळ जवळ येईपर्यंत हनुमान परत येऊ शकला नाही. त्यानंतर सीताजींनी त्यांच्या मुठीत समुद्रकिनाऱ्याची वाळू बांधून शिवलिंग बनवले. श्रीराम प्रसन्न झाले आणि त्यांनी या वाळूचे शिवलिंग स्थापित केले. या शिवलिंगाला रामनाथ म्हणतात. नंतर हनुमानाच्या आगमनानंतर त्यांनी आणलेले शिवलिंग त्याच्यासोबतच स्थापित करण्यात आले. भगवान रामांनी या लिंगाला हनुमंदीश्वर असे नाव दिले. रामेश्वरम मंदिर भारतीय वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर 1000 फूट लांब, 6.5 फूट रुंद आहे. 40 फूट उंचीच्या 2 दगडांवर 40 फूट लांब एक दगड इतक्या नाजूकपणे ठेवण्यात आला आहे की भाविक चकित होतात. हे मंदिर विशाल दगडांनी बांधलेले आहे. असे मानले जाते की हे दगड श्रीलंकेमधून बोटीवरून आणले गेले होते. श्री रामेश्वरममध्ये 24 विहिरी आहेत, ज्यांना तीर्थ असे संबोधले जाते. असे मानले जाते की या विहिरींच्या पाण्याने स्नान केल्याने व्यक्ती त्यांच्या सर्व पापांपासून मुक्त होतो. येथील पाणी गोड असल्याने
भक्तही ते पितात. मंदिर परिसरातील विहिरींच्या संबंधात असे मानले जाते की या विहिरी भगवान श्रीरामांनी त्यांच्या अबाधित बाणांनी तयार केल्या होत्या. त्याने अनेक तीर्थक्षेत्राचे पाणी मागितले होते आणि ते त्या विहिरीमध्ये सोडले होते. त्यामुळे त्या विहिरींना आजही तीर्थक्षेत्र असे म्हटले जाते. रामेश्वरम येथे अनेक तीर्थक्षेत्र आहेत, ती आपण जाणून घेऊया. आपण सेतुमाधव, बैसकुंड, विल्लरिणी तीर्थ, एकांतराम, पोंदडा स्वामी मंदिर, सीताकुंड या धार्मिक स्थळांना भेट देऊ शकता. तसे रामेश्वरम हे केवळ तीर्थक्षेत्र नाही तर निसर्ग सौंदर्याचे ठिकाण आहे. तुम्हाला येथे बरेच काही पाहायला मिळेल. तर या तीर्थ ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या मार्गे पोहोचू शकाल ते जाणून घेऊया. मदुराई विमानतळ रामेश्वरमपासून 154 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्हाला रेल्वेने जायचं असेल तर रामेश्वरम रेल्वे स्टेशन देशातील विविध शहरांशी चांगले जोडलेले आहे. मुंबई येथून थेट गाड्या चालतात. जर तुम्हाला रामेश्वरमला भेट द्यायची असेल तर तुम्हाला येथे वाहतुकीची प्रत्येक सुविधा मिळेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.